उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी प्रदीर्घ आजारानं निधन झालंय। ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। रतन टाटा यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योग विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे। टाटांच्या निधनाचं वृत्त प्रसिद्ध होताच अनेक नेत्यांनी आणि कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। एक यशस्वी उद्योगपती असण्याबरोबरच ते त्यांच्या परोपकार आणि दानधर्मासाठी देखील ओळखले जात होते। रतन टाटा यांच्या सर्वात अनोख्या पैलूंपैकी एक म्हणजे मोठी स्वप्न पाहण्याची आवड। शिक्षण, आरोग्य सेवा, स्वच्छता किंवा प्राणी कल्याण यासारख्या अनेक कारणांमध्ये ते आघाडीवर होते। 2012 मध्ये ते टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले। मात्र आजही ते विविध उद्योगांना मार्गदर्शन करत होते आणि त्यांचे निर्णय, धाडसी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी याचा समाजावर मोठा प्रभाव आहे। खरं तर रतन टाटा हे भारताचे अभिमान असून येत्या पिढीच्या उद्योजकांसाठी आदर्श आहेत। भारतीय उद्योग समूहाचे एक प्रेमळ आणि सोज्वळ असं स्वरूप रतन टाटा यांचं होतं। आदर्श व्यक्तिमत्वाचा शालीन उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेलेला आहे। आणि रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योग विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे। भारतीय उद्योग समूहाचं एक प्रेमळ आणि सोज्वळ स्वरूप हे रतन टाटा यांचं होतं। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। रतन टाटा हे भारतातील सर्वात आदरणीय आणि यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जात होते। टाटा समूहाचे माजी अध्यक्ष असलेले रतन टाटा यांनी त्यांच्या दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमानं या समूहाची जागतिक स्तरावर खरं तर मोठी प्रतिष्ठा निर्माण केली। रतन टाटा हे 1991 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष झाले। त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला। त्यांनी टेल्को, नंतरची खरं तर टाटा मोटर्स या कारची निर्मिती क्षेत्रात आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची म्हणजेच TCSची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी बनवली। तसंच टाटा केमिकल्स, टाटा टी, टाटा स्टील यासारख्या अनेक कंपन्यांना त्यांनी यशस्वी देखील केलं होतं। तर रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। दरम्यान राज्यात 1 दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र सरकारकडून सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आज अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत। त्यांच्या निधनानंतर राज्यात 1 दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे। रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहणार आहे। दुखवट्याच्या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील, तर सरकारकडून दिवसभरातील कार्यक्रम देखील रद्द करण्यात आलेले आहेत। उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालंय आणि त्यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केलाय। रतन टाटांचं पार्थिव सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत नरिमन पॉइंट इथल्या NCPA सभागृहात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। अंत्ययात्रा संध्याकाळी 4 वाजता नरिमन पॉइंट मधील NCPA इथून निघणार आहे। मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, पेडर रोड, हाजी अली, वरळी जेट्टी, वरळी नाका आणि नेहरू विज्ञान केंद्र आणि माता रमाई आंबेडकर हिंदू स्मशानभूमी, वरळीतील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। दरम्यान रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी देखील शोक व्यक्त केलेला आहे।
देशासाठी आणि देशाच्या उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत दुर्दैवी आणि दुःखी आहे। रतन टाटा यांच्या जाण्यानं फक्त टाटा ग्रुपला नव्हे तर प्रत्येक भारतीयाला मोठा तोटा झालाय। रतन टाटा यांच्या जाण्यानं मी एक वैयक्तिक मित्र देखील गमावलाय। त्यांच्या प्रत्येक भेटीनंतर मला वेगळीच प्रेरणा आणि ऊर्जा मिळत गेली। त्यामुळे त्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या नैतिक मूल्यांवरील माझा आदरही द्विगुणित होत गेला। अत्यंत दूरदृष्टीचे उद्योजक आणि समाजसेवी असलेले रतन टाटा नेहमी समाजाच्या भल्यासाठी धडपडत होते। रतन टाटा यांच्या जाण्यानं देशानं आपला एक सहृदयी पुत्र गमावलाय। रतन टाटा यांनी भारताचं नाव साऱ्या जगात नेलं आणि साऱ्या जगातील जे जे सर्वोत्तम ते भारतात आणलं। त्यांनी 1991 मध्ये टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर समूहाला किमान 70 पटीनं वाढवलं। रिलायन्स उद्योग समूह, नीता अंबानी आणि अंबानी कुटुंबियांतर्फे रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहत असून टाटा कुटुंबीय आणि टाटा समूह यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। रतनजी, तुमच्या स्मृती नेहमीच माझ्या हृदयात कायम राहतील, असं ट्विट मुकेश अंबानी यांनी केलेलं आहे। आणि आता थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, रतन टाटा यांचं पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी सकाळी 10 ते 4 पर्यंत ठेवणार आहे। यावेळी नेमकं कोण कोण उपस्थित असतील, कोण कोण येणार आहेत? अगदी खरं तर आपल्या वयाचं 86 वर्ष ज्यांनी मुंबईतनं ज्या ठिकाणाहून आपलं अस्तित्व होतं त्या ठिकाणाहून घालवलं, त्या ठिकाणी सध्या रतन टाटा यांचं पार्थिव शरीर हे ठेवलेलं आहे। सध्या स्वतःचा मित्रपरिवार, घरातले नातेवाईक आणि काही जवळचे मित्र असे या ठिकाणी येतील। मात्र 10 ते 4 NCPA हे पार्थिव शरीर जे आहे ते ठेवण्यात येणार आहे। एकंदरीत बघितलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हे देखील अंतिम संस्कारासाठी मुंबईत काही वेळातच दाखल होत आहेत। एकंदरीत बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजित परदेश दौरा जे की त्यांची समेट होती यासाठी दावोसला रवाना झालेले आहेत आणि त्यामुळे 2 नंबर म्हणूनच अमित शहा अर्थात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील रतन टाटा यांच्या अंतिम दर्शनासाठी येणार असल्याची माहिती जी कळते। एकंदरीत नितीन गडकरी, अमित शहा यांच्या सोबतच राष्ट्रीय पातळीवरचं राजकीय असतील, सामाजिक क्षेत्रातले असतील किंवा उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर हे अंतिम दर्शनासाठी NCPA पोहोचतील। ज्या ठिकाणी अंतिम संस्कार होणार आहेत वरळीमध्ये माता रमाई अंतिम ज्या ठिकाणी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी 200 लोक फक्त उपस्थित असतील सुरक्षेच्या कारणास्तव। यापूर्वीच ही लोक त्या ठिकाणी आयडेंटिफाईड केली जातील, त्यानंतरच त्या ठिकाणी त्यांना प्रवेश दिला जाईल। मात्र एकंदरीत सगळं बघितलं रतन टाटा हे फक्त महाराष्ट्र, भारत किंवा असं मर्यादित नाव नव्हतं, तर जगभरात उद्योग क्षेत्रात उद्योग कसा करावा नियमातल्या चौकटीत याचंच एक उदाहरण वारंवार दिलं जातं। खास करून मुंबईच्या बाबतीत मुंबईत कमला मिल या परिसरात एकदा मोठी आग लागली होती। मात्र या आगीच्या बाबतीत ज्या पद्धतीने इलिगल कन्स्ट्रक्शन आजूबाजूला झाले होते त्यावर महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली। कमला मिलमध्ये लागलेल्या आगीमध्ये स्टारबक्स हे टाटा संस्थेकडून असणारं एकमेव असं क्षेत्र होतं किंवा एकमेव असं कॉफीचं शॉप होतं ज्याचा 1 इंचही महानगरपालिकेचे अधिकारी पाडू शकले नाहीत किंवा हलवू शकले नाहीत। रतन टाटा म्हणजेच नियमातला उद्योग, नियमबाह्य कुठलीही गोष्ट त्यांच्या आयुष्यभरात त्यांच्या उद्योग क्षेत्रात टाटा समूहातनं केली गेली नाही आणि त्यामुळं त्यांचं नाव आजही अनेक क्षेत्रांमध्ये घेतलं जातं। मात्र ज्या पद्धतीनं फक्त उद्योग निर्मितीतून पैसा नाही तर उद्योग निर्मितीतून एक आर्थिक सबलता किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांपासून त्यांच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांपासून प्रत्येकाला श्रीमंत करणं किंवा प्रत्येकाला आर्थिक सबल करणं हा जो त्यांचा पूर्ण कार्यकाळ होता हा मात्र त्यांना या गोष्टीसाठी लक्षात ठेवला जाईल। आणि म्हणूनच अगदी स्वस्तातली कार म्हणजेच नॅनो कार पासून ते अगदी प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलेले टाटाचे छोटे मोठे शेअर्स म्हणजेच प्रत्येक घराघरापर्यंत प्रत्येक लोकांपर्यंत रतन टाटा हा जिव्हाळ्याचा विषय होता। आणि म्हणूनच आज या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण बघतोय की त्यांचं निधन झाल्याची बातमी येताच अनेकांना मात्र जणू आपल्यातलंच कुणीतरी गेलेलं आहे की काय अशी जी भावना होते। आणि त्यामुळं फक्त राजकीय क्षेत्रातनंच नाही तर सामाजिक आणि सर्वच क्षेत्रातनं आज अनेक जण त्यांच्या अंतिम दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मिळते। खरं स्टुडिओ
खरं तर यशाचा राजमार्ग घडवणारं असं हे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड झालेलं आहे. राहुल, धन्यवाद या माहितीसाठी. तर आपण पाहतोय उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे आणि उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झाल्यानंतर अमित शहा त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेणार असल्याचं कळतंय. मुंबईमध्ये काही वेळात अमित शहा दाखल होणार असल्याचं कळतंय. मोठी घडामोड. पुन्हा एकदा जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, आज 10 ते 4 या दरम्यान अंत्यदर्शन त्यांच्या पार्थिवाचं घेता येणार आहे. अमित शहा अगदी काही वेळातच मुंबईमध्ये दाखल होणार असल्याचं कळतंय. अगदी खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा जो आहे तो अर्थातच खास करून रतन टाटा यांच्यासाठी त्यांचा जो बदल झालेला आहे. एकंदरीत दुपारच्या सुमारास साधारण 10 ते 4 या ठिकाणी एनसीपीला रतन टाटा यांचं पार्थिव शरीर जे आहे ते ठेवलं जाईल. त्यानंतर 4च्या सुमारास त्यांच्या अंतिम यात्रेला सुरुवात होईल. मात्र तत्पूर्वी या 4 तासांमध्ये साधारण 10 ते 4 या वेळेमध्ये देशातील प्रत्येक क्षेत्रातील मोठा व्यक्ती, राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील प्रत्येक जण या ठिकाणी दर्शनाला येऊ शकतो. आनंद महिंद्रा असतील, मुकेश अंबानी असतील, यांच्यासोबत आत्ता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा देखील दौरा आलेला आहे आणि त्यांच्या अंतिम दर्शनासाठी अमित शहा देखील पोहोचत आहेत. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी देखील येणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येते. एकंदरीत बघितलं तर सध्या विधानसभेची धावपळ सुरू आहे. मात्र त्यामध्ये देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्रीच थेटपणे ब्रिच कँडी रुग्णालयात जात त्यांचं अंतिम दर्शन जे आहे ते घेतलं होतं आणि त्याबद्दलची माहिती जी आहे ती दिली होती. एकंदरीत आज दुखवटा जो आहे तो दिवसभर पाळला जाईल. महाराष्ट्रात दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. अर्धा फ्लॅग राष्ट्रध्वज जो आहे तो अर्ध्यावर खाली सोडला जाईल आणि आज दिवसभरात फक्त नामांकित व्यक्तीच असं नाही तर प्रत्येक कॉमन मॅन देखील रतन टाटा, ज्याच्या घराशी टाटा परिवार जोडलेला होता, ज्याच्या घरांबद्दल म्हणजे अगदी मी यापूर्वीच सांगितलं की अनेक गोष्टी, अनेक किस्से. रतन टाटा हे फक्त उद्योग क्षेत्राशी निगडीत नाव नव्हतं, साहित्य क्षेत्राशी निगडीत नाव नव्हतं, तर देशभरातल्या प्रत्येक, जगभरातल्या अनेक गोष्टींशी त्यांचा उदाहरण देऊन किंवा त्यांचा दाखला देऊन त्यांचा जो उल्लेख आहे तो वारंवार घेतला जात होता. आपल्याला माहिती आहे की मुंबईतले अनेक नामांकित जागा ज्या आहेत त्या त्यांच्या कार्यकाळात बांधल्या गेल्या. इतकंच नाही तर त्यांचा संपूर्ण कार्यकाळ हा इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरावा असाच काहीसा आहे. आपण म्हणतोय की या सगळ्या क्षेत्रांमध्ये येत असताना खास करून रतन टाटा यांचं पेट म्हणजे अॅनिमल लव्हर म्हणून त्यांना देखील ओळखलं जात होतं. आपल्याला माहिती आहे की मुंबईत देशभरातलं आगळं वेगळं असं फक्त श्वानांसाठीच एक जे हॉस्पिटल आहे ते रतन टाटा यांच्या ट्रस्टकडून म्हणजे टाटा फाउंडेशनकडून काढण्यात आलं होतं. स्वतः रतन टाटा यांनी देखील या ठिकाणी जर कुठला कुत्रा जखमी झाला असेल, त्याला काही लागलं गेलं असेल तर त्याच्यावर मोफत उपचार, त्याला त्याच्या घरापर्यंत पोहोचवणं, भटकतलेल्या श्वानांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यापासून ते अगदी स्वतः यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून अनेकदा पोस्ट करणं किंवा ट्विट करणं अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून रतन टाटा यांनी प्रत्येकाच्या मनात आपलं एक स्वतःचं हक्काचं घर केलं होतं. मग ते अॅनिमल लव्हर असतील, उद्योजक असतील, शेअर मार्केट असेल किंवा प्रत्येक गोष्टींमध्ये आपण बघतोय की फक्त आर्थिक सबलता नाही तर एक व्यक्ती म्हणून किंवा ज्या पद्धतीने आपण माणुसकीच्या नात्यानं रतन टाटा यांची एक नाही तर अब्जावधी रुपयांची संपत्ती कमावून दान करण्याची दानत आणि याच सोबत अशी हजारो लाखो उदाहरणं या व्यक्तीच्या आजूबाजूला फिरत राहतात की जन्म झाल्यानंतर ते मृत्यूपर्यंत या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नसल्या तरी या दोन्हीच्या मधला जो काळ आहे म्हणजेच जगण्याचा जो काळ आहे तो कसा जगावा हा मात्र आपल्या नक्कीच हातात आहे. याचं उदाहरण म्हणजे, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रतन टाटा असंच म्हणावं लागेल. खरंय राहुल, खरं तर आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं तर ते रतन टाटा यांच्यासारखं, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे रतन टाटा. बोलावं तितकं कमी आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. खरं तर रतन टाटा यांच्या जाण्यानं संपूर्ण देशावर शोककळा पसरलेली आहे. उद्योग समूहाला एक मोठा त्याचा आधारवड हरपलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेकांनी शोक व्यक्त केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीही रतन टाटा यांच्या जाण्यानं शोक व्यक्त केलाय, प्रतिक्रिया दिली आहे. ये भारत का कोहिनूर
हड़पला भारत का कोहिनूर रहा नहीं, हमसे बिछड़ गया है, ऐसा मैं कहूँगा। और रतन टाटा जी हमारे में नहीं रहे, ये बहुत ही वेदनादायी दुखद घटना है हमारे लिए, पूरे देश के लिए। पूरे देश का एक अभिमान था, हमारे महाराष्ट्र का भी अभिमान था। ऐसा इंसान होना, दोबारा मिलना, ये मुमकिन नहीं है, मुश्किल है सर। मिनरल कैसे? और इसलिए मैं उनको महाराष्ट्र सरकार की ओर से और महाराष्ट्र की तमाम 12.5 करोड़ जनता की ओर से भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। रतन टाटा जी ये एक बहुत ही सफल उद्योगपति तो थे ही, लेकिन उससे भी बड़े व्यक्ति के रूप में हम उनको देखते हैं, क्योंकि जिस प्रकार से उन्होंने देश के लिए और समाज के लिए काम किया है, उन्होंने केवल सफल उद्योग नहीं खड़े किए, एक विश्वासार्हता खड़ी की, एक ऐसा ब्रांड खड़ा किया जिसने हमारे देश को एक ग्लोबल इमेज दी। मैं ऐसा मानता हूं कि जितने महत्वपूर्ण उनके उद्योग है, उतने महत्वपूर्ण ये कार्य भी है। इसीलिए एक बहुत बड़े मन का व्यक्ति आज हमारे बीच से चला गया है, देश के लिए ये बहुत बड़ा नुकसान है। तर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील शोक व्यक्त केलेला आहे रतन टाटा यांच्या निधनानं। अवघा देश हळहळलेला आहे। अनेकांना खरं तर त्यांच्या आठवणीनं अश्रू अनावर होत आहेत। मतलब सही कहो तो सही में वो राज कर रहे थे, जो भारत की अर्थव्यवस्था को उन्होंने देश और विदेश में इतना उन्होंने आगे बढ़ाया, नाम किया। आज पूरा देश श्रद्धा से जब भी टाटा ग्रुप का नाम आता है तो मन में एक बहुत बड़ी एक सम्मान की भावना आती है। और बहुत ये जानकर दुख लगा कि ऐसा हुआ। और बहुत ही विनम्र व्यक्ति थे। हम उन भाग्यशाली लोगों में से एक आम जनता जैसे लोग हैं, लेकिन हमको 2 बार मुझे व्यक्तिगत रूप से उन्हें देखने का मौका मिला। हम यंग जनरेशन उनके लाइफ लेसन्स को फॉलो करते हैं कि कैसे उन्होंने अपने खुद की लाइफ लीड की और कैसे एक बिजनेस इतना बड़ा डेवलप किया। और ये सब होने के बाद भी उनका जो हम्बलनेस था वो मुझे बहुत पसंद आता था। इसकी वजह से मैं उनको बहुत फॉलो करता था। ये न्यूज़ बहुत ही सैड और शॉकिंग थे मेरे लिए। सब पे राज किया है, वो देख के ऐसा लगता है कि रतन जी जैसा आदमी वापस होना चाहिए भारत में। भारत को और उनकी जरूरत थी और भारत सदैव उनका ऋणी रहेगा। बहुत कुछ उन्होंने दिया है और रतन जी के लिए हॅट्स ऑफ। तर प्रत्येक जण शोक व्यक्त करतंय। संपूर्ण देशावर शोककळा पसरलेली आहे, कारण रतन टाटा यांची यशोगाथा केवळ आर्थिक यशावर आधारित नव्हती, तर एक आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण ते होते। यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय।